तर आता बातमी आहे जळगावमधून। जळगावच्या नशिराबादमधील डाळिंबाच्या बागेला वादळी पावसाचा फटका बसलाय। दीड हजार झाडांपैकी तब्बल 600 झाडं वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडलेली आहेत। तब्बल 15 ते 20 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाचा सर्वच पिकांना फटका बसलेला आहे। मात्र फळबागांना सुद्धा या अवकाळी पावसाचा आणि मान्सून पूर्व पावसाचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण आता जळगाव तालुक्यातल्या नशिराबाद या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी जे आहे 6 एकरावर लावलेल्या डाळिंबाच्या बागेला सुद्धा या वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। आपण तर दृश्यांमध्ये बघितलं तर वादळी वाऱ्यामुळे हे जे झाडं आहेत, डाळिंबाची रोपं आहेत, ती या ठिकाणी जमीनदोस्त झाल्यामुळे हा पूर्ण माल या ठिकाणी खराब झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे आहे बरीचशी झाडं जी आहेत ती प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी उन्मळून पडली आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर हे झाड हे या ठिकाणी मोडून पडलेलं आहे। प्रचंड वेगाने वादळी वारा होता आणि त्या वादळी वाऱ्यामुळे हे जे झाड आहे ते पूर्ण उन्मळून पडल्यामुळे या ठिकाणी जवळपास शेतातील 1500 झाडांपैकी जे आहे 600 पेक्षा जास्त झाडं जी आहेत ते अशाच पद्धतीने या झाडांना वादळी वाऱ्याचा फटका बसला आणि त्यामुळे ही सर्वच जी झाडं आहे या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे आमचे फळं सुकून गेले, काही फळं खाली जमिनीवर तुटून पडलेले आहे। आमचं आता 15 ते 20 लाखापर्यंत नुकसान होईल। सरकार जे देते ते माफक बिलकुल म्हणजे तोटकं मोटकं पुंजी सारखं भरपाई देते। ईश्वर पाटील, TV9 मराठी, जळगाव।